या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। आयुक्तालयात फौजा चौडी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचा आणि मोटरसायकल चोरीचा गुन्हा घडला होता। सदरबाबत पोलीस ठाण्यात सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख संजय क्षीरसागर आणि पथकाने भेट देऊन गुन्ह्याचा तपास सुरू केला। तपास पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे आणि रोडचे असे एकूण 50 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, तांत्रिक तपास केला असता दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 इसम 2 मोटरसायकलवर चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी मोहोळवरून सोलापुरात येत आहेत। त्यावरून डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या तपास पथकाने सापळा रचून सदर 2 इसमांना ताब्यात घेताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव बंडू मधुकर पवार, वय 28, व्यवसाय मजुरी, राहणार ढोक बाभळगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। उमेश प्रकाश काळे, वय 32, राहणार मलिकपेठ अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आले। या आरोपींकडे कौशल्यपूर्ण आणि शिताफीने तपास करून त्यांच्या ताब्यात सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले 23.289 ग्रॅम सोन्याचे दागिने, 431.700 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले। तसेच चोरीस गेलेल्या 2 मोटरसायकली हस्तगत करून 4,03,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आरोपितांकडे अधिक तपास करता त्याने सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत देखील घरफोडी केल्याचे समजले। आरोपी बंडू पवार हा सदर बाजार पोलीस ठाण्याकडील नमूद गुन्ह्यामध्ये आरोपी पाहिजे असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले। अशा प्रकारे पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणले आहेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण, फौजा चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस प्रवीण चुंगे, हवालदार परीट, पोलीस नाईक भीमदे, कॉन्स्टेबल दराडे, बटुरे, वटकर, पुजारी, चव्हाण, खरटमल, पाटील यांनी पार पाडली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।